चल चला. चल. ये चल. सकाळचे 6:45 वाजलेत आणि धुकं पण खूप पडलं आहे. आमच्याकडे धुकं पडलं ना की 2 अर्थ लावले जातात. एकतर पाऊस येतो, चढावतो किंवा तो जातो. आता खरं तर पाऊस जाण्याची गरज आहे. पडला तेवढा खूप झाला. बऱ्याच शेतकऱ्यांची शेती भातं अजून शेतातच आहेत, तर ती त्यांना घेता येऊ देत. त्याच्यामुळे पाऊस जाणं गरजेचं आहे. आणि एवढी थंडी आहे सकाळी धुकं पडल्यामुळं. पण ह्या महाराजांना व्यायाम करायचा आहे, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेत. थांबण्यात पाड. भरपूर धुकं पडलंय. फोटो काढू म्हणून दगडावर बसवलं तुला आणि तू खाली मळीत. चल घरी चल. चल, थंडी वाजेल. चल. चल, खाली हावका असतो, बुवा असतो खाली, बुवा. खाली नव्हतं म्हणे. पाटी आहे, ये पाटी. याला खाली मळीत फिरायचं आहे, कारण जेव्हा शेतीची कामं चालू होती, भातकापणी चालू होती, तेव्हा तर तो मम्मी पप्पांसोबत मळीत असायचा, बांधलेलाच असायचा. पण त्याला आता त्यामुळे तिथं जायचं आहे. पण आम्ही त्याला नाही सोडू शकत, कारण आमच्याकडे आता दिवसा ढवळ्यासुद्धा बिबट्या फिरायला लागलेत. काल सकाळी 7:30 वाजता काकांना आमच्या वाडीच्या जो रस्ता आहे बाहेर पडायचा, तर तिथे 3 बिबट्या दिसले. त्याच्या आधी आमच्या एका दादालासुद्धा 2 बिबट्या दिसले. आणि काल दुपारी 12च्या दरम्यान आमच्या तटातसुद्धा माकडं खेचत होती. याचा अर्थ तो तिथेच कुठेतरी आसपास होता, म्हणून आम्ही ह्याला बाहेर नाही सोडू शकत. भले हा घरात बांधलेला राहतो आहे, पण सुरक्षित तर आहे. आणि आमच्यासाठी सध्या तेच महत्त्वाचं आहे की त्याने सुरक्षित राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे बिबट्या वाघ फिरतायत का मला सांगा. हे बघा कसं करतंय. नाही बाळा, बाहेर नाही जायचं सोनो, घरी चल. चल हाय कर कुठं जायचं. त्याच्या मागे हे जास्वंदीचं झाड आहे आणि त्या झाडावर कोळीदादाने जाळं विणलंय. खूप मोठं आहे, सगळीकडे पसरलंय. हिवाळ्यात कोळी जाळी विणतात आणि किती पटापट विणतात. जेवढ्या लवकर आपली घरं तयार होत नाहीत, आपण एवढे मोठे असून, तेवढ्या लवकर ते एवढूसे असून त्यांची घरं तयार होतात ना. हे बघा, हा जो काळा एक मध्ये ठिपका दिसतोय ना, तो कोळी आहे. आणि हे त्याने विणलेलं जाळ आहे. हे बघा कुठून कुठे पसरलंय. हे बघा इथपर्यंत पण आहे. आणि हे पिण्या महाराज
जे ह्या कोंबडीला घाबरून इथं बसलेत. कारण कुक्कू आम्हाला चावायला येते.